नमस्कार मित्रांनो, आज आपण कोलशेत रोडवर व्रजगिन व्हॅली नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये 610 स्क्वेअर फीटचा अतिशय सुंदर लेआउटचा 2 BHKचा आपण फ्लॅट पाहणार आहोत। हा जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय चांगल्या लोकेशनमध्ये आहे, रोड टच असा प्रोजेक्ट आहे। त्याची कनेक्टिव्हिटी जर आपण बघतो तर अतिशय सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आपल्याला अनुभवायला भेटते। घोडबंदरचा एक्सेस, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा एक्सेस, बाळकुम आणि कापरवाडी अपकमिंग मेट्रो स्टेशन हे अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटतात। ह्या कॉम्प्लेक्समध्ये 2 बिल्डिंग देण्यात आलेले आहे, ए आणि बी टावर असे 2 देण्यात आलेले। तर याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला आपल्याला पोडियम कार पार्किंग भेटते आणि पी लेवलवरती आपल्याला सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज भेटतात। त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं मंदिर देण्यात आलेलं आहे, क्लब हाऊस देण्यात आलेलं आहे, चिल्ड्रन प्ले एरिया देण्यात आलेला आहे, जिम आहे, बँकेट हॉल आहे, अशा सर्व नेसेसरी ज्या ॲम्युनिटीज हवा असतात त्या सगळ्या P2 लेवलवरती आपल्याला त्या ॲम्युनिटीज भेटतात। सर्वात विशेष म्हणजे 2च टावर असल्यामुळे इथे डेन्सिटी जी आहे ती अतिशय कमी अशी आहे। त्याच्यामुळे सर्व ॲम्युनिटीज यूज करण्यासाठी, पोडियमला फिरण्यासाठी आपल्याला इथे इतर कॉम्प्लेक्सप्रमाणे जास्त गर्दी दिसून येत नाही। ज्यावेळेस आपण याचा एंट्री आणि एक्झिटची गोष्ट करतो त्यावेळेस याची जी एक्झिट जी आहे ती साऊथ ईस्टमध्ये याची आहे आणि घराच्या आतमध्ये येताना आपण ही नॉर्थ वेस्टमध्ये आतमध्ये येतो। नॉर्थ वेस्टमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपली जी एंट्री आहे ही आपली हॉलमध्ये होते। आपल्याला एल शेपमध्ये हॉल देण्यात आलेला आहे। हॉलचा हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपण इथे आपली सिटिंग एरिया अरेंजमेंट करतो आणि पुढच्या भागाला हा जो वॉल आहे ह्या वॉलवरती आपण आपला TV युनिट सेट करू शकतो। आणि हॉलला लागूनच आपल्याला एक स्टँडिंग बाल्कनी देण्यात आलेली आहे। त्या बाल्कनीतून देखील आपल्याला अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसत आहे। जी कनेक्टिव्हिटी आहे घोडबंदर रोडची, ह्या खालच्या रोडने आपण पुढे निघालो घोडबंदर रोड हिरंदानी स्टेटला आपण बाहेर पडतो। समोरच आपल्याला लोधा स्टॅलिंगचं जे गणेश मंदिर आहे ते गणेश मंदिर देखील आपल्याला दिसत आहे। आणि हा जो हिरवळीचा जो भाग आहे हा आपल्याला ॲज इट इज असाच राहणार आहे, हा कधी न जाणारा असा व्ह्यू आहे। त्याच्यानंतर उर्वरित हॉलचा जो आपण विचार करतो तर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपल्या इथे डायनिंग एरिया आपण सेट करतो। हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपल्याला डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे। इथे साधारणपणे 6 ते 7 जण बसतील एवढी मोठी डायनिंग स्पेस आपल्याला इथे दिसून येते। डायनिंग स्पेसच्या अपोजिट साईडला इथं ह्या फ्लॅटचे किचन आहे। ही किचनची एंट्री आहे। किचनमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं डबल प्लॅटफॉर्म दिसतोय, समोर फ्रीज ठेवण्यासाठी जागा दिसत आहे, स्टोरेज बनवलेलं आहे आणि वरती गॅस पाईपलाईन आलेली आपल्याला दिसत आहे। किचनच्या बरोबर अपोजिट साईडला आपण बघतो तर याचं एक कॉमन टॉयलेट बाथरूम येत आलेलं आहे आणि पुढच्या बाजूला आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा आपल्याला देण्यात आलेली आहे। टायटलचा विचार केला तर OC रिसीव असा प्रोजेक्ट आहे। सर्व पेपर्स क्लिअर आहे। पुढे आल्याच्यानंतर हा राईट साईडला याचा कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे। कॉमन बेडरूममध्ये आल्याच्यानंतर आपण बघतो इथे आपल्याला वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला आहे आणि हा देखील अतिशय मोठा असा निश एरिया आहे। साधारणपणे 3 डोअर बसतील एवढा मोठा वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेला आहे। वरती एक AC देण्यात आलेला आहे आणि एल शेपमध्ये आपल्याला इथे एक बाल्कनी देण्यात आलेली आहे। इकडून आपल्याला वेस्ट ओपन असल्यामुळे घरामध्ये आपल्याला हवा चांगली राहणार आहे। ज्यावेळेस आपण बेडचा विचार करतो या बेडरूममध्ये कसा ठेवायचा तर आपण ह्या डायरेक्शनमध्ये आपण आपला बेड सेट करतो, जेणेकरून समोरून एंट्री झाल्याच्यानंतर हा पॅसेज मोकळा राहतो आणि समोर तिकडे वॉर्डरोबला जाणारा पॅसेज राहील आणि हा एक पॅसेज मोकळा राहतो। कॉमन बेडरूम झाल्यानंतर आता आपण मास्टर बेडरूम बघूया। ही ह्या फ्लॅटची मास्टर बेडरूमची एंट्री आहे। मास्टर बेडरूममध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर येथे देखील आपल्याला वॉर्डरोबसाठी साधारणपणे 3 ते 4 डोअरचं वॉर्डरोब सेट होतं। लेफ्ट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि ह्या बेडरूमला देखील आपल्याला इथून एक स्टँडिंग बाल्कनी दिसते आणि त्या बाल्कनीतून देखील आपल्याला जी ग्रीनरी दिसत आहे, जी हिरवी झाडी दिसत आहे, हा व्ह्यू जो आहे हा असाच कधी न जाणार आहे। समोर लोधा अमारा नावाचं मोठं टाउनशिप प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण बेडचा विचार करतो तर साधारणपणे ह्या बाजूला आल्याच्यानंतर आपण आपला बेड जो आहे ह्या डायरेक्शनमध्ये आपण ठेवतो, जेणेकरून आपण आतमध्ये आल्याच्यानंतर राईट साईडची जागा आहे तिथे टॉयलेट आणि बाथरूमला जाण्यासाठी आणि वॉर्डरोबला जाण्यासाठी जागा राहते आणि इकडे आपला एक मोकळा पॅसेज राहतो। मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा फ्लॅट बघितला जो कोलशेत रोडवरती व्रजगिन व्हॅली नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये आपण बघितलेला आहे। कोलशेत रोड अतिशय झपाट्यानं असा विकसित होत आहे। त्या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 610 स्क्वेअर फीटचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग भेटणार आहे आणि याची जी प्राईस आहे ती आहे 1,20,00,000 ही नेगोशिएबल अशी असणार आहे। जर आपण कोलशेत रोड आणि परिसरामध्ये असाच मोठा
सुंदर लेआउट असणारा आणि सर्व ॲम्युनिटीज असणारा जर फ्लॅट शोधत असाल तर आपण या फ्लॅटला नक्कीच साईट व्हिजिट करा आणि साईट व्हिजिट देण्यासाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.